साई बाबा ट्रेडर्सवर धाड, बेकायदेशीर कॉस्मेटिकचा मोठा साठा जप्त। आपण पाहत आहात GD न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव। नागपूर इतवारी परिसरातील कसरपुरा गल्लीत असलेल्या साई बाबा ट्रेडर्सवर अन्न व औषध प्रशासनाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला। या कारवाईचे नेतृत्व निरीक्षक स्वाती सुधाकर भरणे यांनी केले। या दरम्यान दुकानातून कोणतेही वैध कागदपत्र नसलेला मोठ्या प्रमाणात कॉस्मेटिक माल आढळून आला। सुमारे 15,000 रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। 212/26 कलम 318(4), 272, 223, 349, 35 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचे जे फिर्यादी आहे स्वाती सुधाकर भरडे या ड्रग इन्स्पेक्टर आहेत आणि त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन अशी तक्रार दिली होती की मेसर साईबाबा ट्रेडर्स घर क्रमांक 347A/G कासरपुरा गल्ली भोजवानी चक्की जवळ इतवारी नागपूर या व्यक्तीने त्याच्या दुकानामध्ये काही क्रीम्स किंवा काही असे सौंदर्य प्रसाधने ठेवलेली आहे जे मेड इन पाकिस्तान आहे आणि ते भारतामध्ये व्हॅलिड नाही किंवा त्याच्यामध्ये जे रसायनाचं प्रमाण आहे ते कोणाच्या शरीराला किंवा त्वचेला हानिकारक होऊ शकेल अशी ती प्रोडक्ट आहेत आणि त्याच्यावर कारवाई करावी अशा माहितीवरून आणि तक्रारीवरून पोलिसांसह त्यांनी तिथे रेडी केली। त्यामध्ये आरोपीचं नाव आहे श्री सतीवन सुमरदास विरवानी, वय 50 वर्षे, राहणार जरीपटका असं आरोपीचं नाव आहे। दुसऱ्या आरोपीचं नाव आहे सद्दाम नावाचा इसम, राहणार मुंबई। तर यामध्ये श्री सतीवन सुमरदास विरवानी याला ताब्यात घेण्यात आले होते आणि त्यांनी त्यांच्या ताब्यातून गोरी ब्युटी क्रीम, त्यानंतर गोरी ब्युटी क्रीम, फेस फ्रेश गोल्ड प्लस हा फेस वॉश आहे आणि त्याचप्रमाणे गोल्डन स्टार ब्युटी क्रीम, गोरी ब्युटी व्हायटनिंग बॉडी लोशन आणि गोरी व्हायटनिंग सोप असे वेगवेगळे सौंदर्य प्रसाधनाचे जे प्रोडक्ट आहेत ते त्यांच्या दुकानातून जप्त करण्यात आलेले आहे। त्यांनी ते प्रोडक्ट कुठून आणले किंवा त्याचा काही रजिस्ट्रेशन नंबर आहेत का असं विचारलं असता त्यांनी कोणतीही समर्पक माहिती दिली नाही की याचं काही बिल वगैरे आहे का याची सुद्धा विचारणा त्या आरोपीकडे करण्यात आली, पण ते बिल सुद्धा त्यांनी दाखवलेलं नाही। म्हणजेच त्यांनी तो माल जो आहे तो अनधिकृतपणे विक्री करण्यास ठेवला होता आणि त्यामुळे सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।